मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यभर जीवन जगत असते, परंतु काही व्यक्ती आपण मरत नाही म्हणून आयुष्यभर नुसते जगत असतात. ते त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे ध्येय ठेवत नाहीत, कोणत्याही प्रकारचा धोका पत्करत नाही, तर काही जण नुसतेच गुलामासारखे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. तर काहींच्या आयुष्यात सारखे दुःख आणि संकटे येत असतात. मग अशा वेळेस आपले आयुष्य आनंदी आणि परिपूर्ण जगण्यासाठी पाब्लो नेरुडा यांनी आपल्याला मोलाचे मार्गदर्शन केले आहे. चला तर मग आपले आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी पाब्लो नेरुडा यांची यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता अभ्यासूया. यू स्टार्ट डाईंग स्लोली इथे तुम्ही हळूहळू मरत आहात असा अर्थ न घेता कवीच्या मते तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमवत आहात असा अर्थ घ्यायचा आहे. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर तुम्ही प्रवास केला नाही, जर तुम्ही वाचले नाही, जर तुम्ही जीवनाचा आवाज ऐकला नाही, जर तुम्ही स्वतःचीच योग्यता ओळखली नाही, तर तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमवत आहात. मित्रांनो, कवीने इथे आपण आनंदी आणि परिपूर्ण जीवन कसे जगले पाहिजे या बाबतीत मार्गदर्शन केले आहे. कवीची हीच अपेक्षा आहे की तुम्ही प्रवास केला पाहिजे, कारण जग सुंदर आहे. या जगात अनेक सुंदर सुंदर स्थळे आहेत. या प्रत्येक स्थळांना तुम्ही जर खरोखरच भेटी दिल्या तर तुम्हाला इतका आनंद मिळेल की तुम्हाला असं वाटेल की तुम्ही तुमचे जीवन जगल्याचे सार्थक झाले. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचली पाहिजेत. मित्रांनो, आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. त्यामुळं तुम्ही महान लोकांचे आत्मचरित्र, कादंबरी, गोष्टीची पुस्तके, न्यूजपेपर वाचले पाहिजेत. तुम्ही या जीवनाला समजून घेतले पाहिजे. तुम्ही तुमची योग्यता ओळखली पाहिजे. स्वतःचा अभिमान बाळगला पाहिजे. तरच तुम्ही आनंदी जीवन जगाल. नाहीतर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमवाल. द पोएट टेल्स अस दॅट इफ वी डू नॉट ट्रॅव्हल, रीड और लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, वी स्टार्ट डाईंग स्लोली. This is so even when we do not recognize the good qualities that lie within ourselves. Second stanza. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. जेव्हा तुम्ही तुमच्या आत्मप्रतिष्ठेला मारता, जेव्हा तुम्ही इतरांना तुमची मदत करून देत नाहीत, तेव्हा तुम्ही तुमच्या आनंदी भविष्याची आशा गमवत आहात. मित्रांनो, कवीला सांगायचे आहे की परिस्थिती कशीही असू द्या, तुम्ही तुमचा आत्मसन्मान नष्ट करून देऊ नका. तसेच संकटामध्ये इतरांकडून मदत घ्यायला कोणत्याही प्रकारची लाज बाळगू नका. म्हणजेच काही व्यक्तींचा स्वभाव असतो की ते इतरांनाही मदत करत नाही आणि इतरांची देखील मदत घेत नाहीत. परंतु तसे न करता तुम्ही इतरांना मदत कराच, परंतु इतरांकडून देखील मदत घ्या. तरच तुम्ही आनंदी जीवन जगाल. नाहीतर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमवत आहात. द पोएट रिमाइंड्स अस दॅट इफ वी किल आवर सेल्फ एस्टीम or we do not let others to help us, then also we start dying slowly.
Third stanza, if you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम झालात आणि एकाच मार्गावर चालत राहिला, जर तुम्ही तुमचा नित्यक्रम बदलला नाही, जर तुम्ही वेगवेगळ्या कलरचे कपडे घातले नाहीत किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखत नाहीत अशा व्यक्तींना जर तुम्ही बोलला नाही, तर तुम्ही तुमच्या आनंदी भविष्याची आशा गमवत आहात. मित्रांनो, कवीला इथे सांगायचे आहे की तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम झाले नाही पाहिजे. काहींना तर गुलामगिरीचीच सवय लागलेली असते. त्यांना आयुष्यात कोणतीही रिस्क न घेता गुलामासारखे जगण्याची सवय लागलेली असते. परंतु त्यांनी असे गुलामासारखे न जगता त्यांच्या स्वतःमध्ये काहीतरी बदल करायला शिकले पाहिजे. आव्हाने स्वीकारले पाहिजेत, कारण बदल अशी गोष्ट आहे की ती काळानुसार बदलत असते. त्यामुळे काळानुसार आपण देखील आपल्यात बदल घडवून आणले पाहिजेत. जर एखादा व्यक्ती कामाबद्दल किंवा नातेसंबंधांबद्दल समाधानी आनंदी नसेल, तर त्यांनी त्यांच्या नित्यक्रमामध्ये म्हणजेच दैनंदिन कामामध्ये बदल केले पाहिजेत. नवनवीन आव्हाने स्वीकारले पाहिजेत. आनंदी राहिले पाहिजे. पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. वेगवेगळ्या कलरचे कपडे घातले पाहिजेत. वेगवेगळ्या समाजातील प्रांतातील लोकांशी बोलले पाहिजे. तर आणि तरच तुम्ही आनंदी जीवन जगाल. नाहीतर यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमवत आहात. इन द पोएट्स व्ह्यू, इफ वन बिकम्स अ स्लेव ऑफ वन्स हॅबिट or ends up doing the same thing day after day without even bothering to change the routine, then one start dying slowly. This is also true if we do not wear different colors or if we do not dare to speak to strangers. Fourth stanza, if you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. जर तुम्ही तुमच्या उत्कट भावनांना व अस्थिर भावनांना दडपून टाकले, म्हणजेच मुक्तपणे व्यक्त होऊन दिले नाही, की ज्या भावना तुमच्या डोळ्यामध्ये चमक आणतात आणि तुमच्या हृदयाची ठोके वाढवतात, तर तुम्ही तुमच्या आनंदी भविष्याची आशा गमवत आहात. मित्रांनो, कवीला इथे सांगायचे आहे की ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे, म्हणजेच पॅशन आहे, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही पूर्णपणे हरपून जाता, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद मिळतो, अशाच गोष्टींमध्ये तुम्ही करिअर केले पाहिजे. तर आणि तरच तुम्ही आनंदी जीवन जगाल. नाहीतर यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही तुमच्या आनंदी भविष्याची आशा गमवत आहात. The poet warns up that if we avoid strong feelings and unsteady emotions which brings a sparkle to our eyes and make our heart beat fast, then also we start dying slowly. The last stanza, if you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. जर तुम्ही तुमचे जीवन बदलले नाही, जेव्हा तुम्ही तुमच्या नोकरीच्या बाबतीत किंवा प्रेमाच्या बाबतीत समाधानी नसाल, जर तुम्ही अनिश्चिततेसाठी जे सुरक्षित आहे त्याचा धोका घेतला नाही, जर तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा केला नाही, जर तुम्ही तुमच्या स्वतःला कमीत कमी तुमच्या जीवनात एकदा तरी शहाणपणाच्या सल्ल्यापासून दूर राहण्यासाठी परवानगी दिली नाही, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही तुमच्या आनंदी भविष्याची आशा गमवत आहात. मित्रांनो,
कवीला इथे सांगायचे आहे की नुसतेच जगायचे म्हणून जगू नका, कारण मरत नाही म्हणून आयुष्यभर जगायचे म्हणून जगत राहिला तर त्या जगण्याला काहीच अर्थ राहत नाही, ते जगणे निरर्थक ठरते. जर तुम्ही करत असलेल्या कामाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत किंवा ज्या व्यक्तीवर तुम्ही खूप प्रेम करता म्हणजे तुमच्या लाईफ पार्टनरच्या बाबतीत जर तुम्ही समाधानी नसाल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल केले पाहिजे, तर आणि तरच तुम्ही आनंदी जीवन जगाल. नाहीतर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमवत आहात. जीवन जगत असताना अनेक अशा अनिश्चित घटना आपल्या आयुष्यात घडत असतात. त्याचे परिणाम काय होणार आहेत हे आपल्यालाच माहीत नसते, परंतु आपल्याला आपले जीवन सुरक्षित करण्यासाठी येणाऱ्या या अनिश्चित आव्हानांचा धोका पत्करून त्यांना तोंड दिले पाहिजे, तर आणि तरच तुम्ही आनंदी जीवन जगाल. नाहीतर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही तुमच्या आनंदी भविष्याची आशा गमवत आहात. जीवन जगत असताना एक तरी स्वप्न तुम्ही तुमच्या मनात बागळले पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, कष्ट केले पाहिजेत, तर आणि तरच तुम्ही आनंदी जीवन जगाल. नाहीतर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही तुमच्या आनंदी भविष्याची आशा गमवत आहात. मित्रांनो, जीवन जगत असताना अनेक जण तुम्हाला शहाणपणाचा सल्ला देत असतात, परंतु तुम्हाला काय वाटते, तुम्ही काय करू शकता याचा विचार न करता एखाद्याचा शहाणपणाचा सल्ला मात्र मान्य करता. उदाहरणार्थ, तुम्हाला खूप छान पद्धतीने गाता येते आणि तुम्हाला गायक होण्याची देखील आवड आहे, परंतु तुम्हाला एकीकडे कमी पगाराची नोकरी देखील आहे. यावर कोणताही समंजस व्यक्ती शहाणपणाचा सल्ला देईल की तू नोकरी सोडून देऊ नकोस, आज जरी तुला कमी पगार असेल तर उद्या नक्की वाढेल, परंतु चालू नोकरी सोडून दुसरं काही करण्याचा प्रयत्न करू नकोस. यावर कवीला सांगायचे आहे की आयुष्यात एकदा तरी अशा शहाणपणाच्या सल्ल्यापासून दूर राहा आणि तुम्हाला जे वाटते तेच आयुष्यात करा, तर आणि तरच तुम्ही आयुष्यात आनंदी राहाल. नाहीतर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमवाल. According to the poet, we start dying slowly if we do not change our life when we are not satisfied with our job or love. We also start dying slowly if we do not show the courage to risk something safe for something uncertain. If we do not go after a dream, or if we do not allow ourselves to ignore a sensible advice at least once in our lifetime, even then we start dying slowly.